नमस्कार. मी किशोर धारगडकर आणि आपण पाहतात धारगडकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, बदलापूरमधनं एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. एक अत्यंत तरुण अशी मुलगी, खूप तरुण आहे ही मुलगी, आणि तिने रामाविषयी जो काय अश्लाघ्य उल्लेख केलेला आहे, भगवान श्री रामाबद्दल तिने जे काही उद्गार काढलेले आहेत ते अतिशय घाणेरडे म्हणावे किंवा अश्लील म्हणावे असे आहेत, आणि त्याचा उल्लेखही आपण इथे करू शकत नाही. तुम्ही किंवा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला असेल. तो समाज माध्यमावरती अवेलेबल आहे आणि तिथल्या स्थानिक पोलिसांचं असं म्हणणं आहे की तो शेअर करू नका. बरोबर आहे, कारण त्यांनी वातावरण बिघडू शकतं. असो, आता मित्रांनो, ह्या सगळ्या घटनेतनं एक गोष्ट अशी आहे की रामाविषयी असेल किंवा हिंदू धर्मातले अनेक जे देव आहेत त्यांच्याविषयी असेल, अनेकदा अनेक लोक काही वाई बोललेले आहेत, चुकीचं बोललेले आहेत, अश्रद्ध बोललेले आहेत. पण ही जी मुलगी आहे, हिच्या बाबतीमध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की हिचे जे आईवडील आहेत ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. ह्यांची आई तर एक बऱ्यापैकी मोठ्या पोस्टवरती होती. आता तिला त्या पोस्टवरनं काढण्यात आलेलं आहे किंवा हकलून देण्यात आलेलं आहे असं म्हणतंय. असं दे, चांगली गोष्ट आहे. भाजपला आणि भाजपच्या जे केंद्रीय म्हणा किंवा जे महाराष्ट्राचं जे नेतृत्व आहे त्यांनी वेळीच शहाणपणा दाखवलेला आहे आणि त्या महिलेला तिची हकालपट्टी केलेली आहे. प्रश्न मित्रांनो असा आहे की अशी व्यक्ती की निश्चितपणे, कारण मी काय म्हणतो, त्या मुलीचं जर तुम्ही वय पाहिलं तर अनेकदा असं असतं की आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी आपण वारंवार बोलतो त्याचा मुलांवरती परिणाम होतो. त्या गोष्टी लहान मुलं म्हणा किंवा तरुण मुलं आत्मसात करतात आणि ती तसंच बोलायचा प्रयत्न करतात. ही मुलगी आणि तिचे आईवडील जर भाजपमध्ये होते तर भाजप आणि राम याचा संबंध काय मी वेगळा सांगायला नको. किंबहुना मी माझ्या टायटलमध्ये म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आज जो सत्तेत आहे तो रामामुळे आहे, हे आपण सगळंच मान्य करतो. सगळ्यांनाच मान्य आहे की रामामुळे आपण सत्तेत आहोत. त्याच्यानंतर मोदी, शहा, योगी वगैरे वगैरे सगळे आहेत, ठीक आहे. पण मुळामध्ये राम जन्मभूमी हा विषय इतका जबरदस्त हिंदूंनी उचलून धरला आणि भारतीय जनता पक्षाने ते स्वप्न पूर्ण केल्यामुळे ठिकठिकाणी देशामध्ये असेल आणि महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळालेली आहे. असं असताना एक कुटुंब जर रामाविषयी इतकं घाणेरडं भावना जर ठेवत असेल, तर जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पक्षामध्ये पद देता किंवा एखादं महत्त्वाचं पद तुम्ही जेव्हा देता, प्रतिष्ठा त्या व्यक्तीला त्यामुळे मिळते, अशा व्यक्तीची तुम्ही काहीच बॅकग्राऊंड बघत नाही का? चेक करत नाही की ह्या व्यक्तीच्या आजूबाजूला कोण लोक आहेत, ह्या व्यक्तीचे विचार काय आहेत? आणि नक्कीच ह्या मुलीचं वय पाहता तिला हे सगळं जे काही ती बोलते आहे ते तिच्या पालकांकडनं पण मिळालेलं आहे, ह्याच्याविषयी वाद नसावा. असं असताना भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रामधलं जे नेतृत्व आहे त्यांनी ह्या बाईंना आणि तिच्या नवऱ्याला एक महत्त्वाचं पद दिलं बदलापूरमध्ये. त्यांनी काहीच शोध घेतला नाही की यांची विचारसरणी काय आहे, यांची विचारसरणी आपल्याशी मिळती आहे का, हे रामाच्या विरुद्ध काय भावना आहे यांच्या मनामध्ये, किंवा हिंदू धर्म असेल, हिंदू देवदेवता असतील त्यांच्याविषयी ह्यांच्या भावना काय आहेत, एवढी बेसिक माहिती पण भारतीय जनता पक्षाला नाही आहे. आता मित्रांनो, तुम्ही अनेकदा जर सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असाल तर अनेकदा जे भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत तेच असं सांगतात की बाबा कुठलंही धाडस करा, आणि जर धाडस तुम्ही करणार असाल हिंदुत्वाकरता किंवा हिंदू धर्माकरता, तर तुम्ही लक्षात ठेवा की भारतीय जनता पक्ष किंवा त्याचे नेते येऊन तुम्हाला वाचवतील असं बिलकुल समजू नका. आणि हे सत्य परिस्थिती आहे. मी पण अशा एका प्रकरणातनं आता जातो आहे की भ्रष्टाचार आहे. आम्ही कोणाकडे जायचं? आम्ही समजा उद्या फडणवीसांकडे जायचं म्हटलं तर तिकडे आपल्याला जायला ॲक्सेस आहे का? तर माझ्या मते नाही आहे. जो विरोधकांना आहे, पण भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांना म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाविषयी आस्था बाळगणारे जे लोक आहेत त्यांना ही जी नेते मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत ॲक्सेस आहे का? त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता का अडचणीच्या वेळी? तर त्याचं उत्तर नाही असं आहे.
नाही असं आहे. आणि हे अनेकदा भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी सुद्धा सांगितलेलं आहे, सोशल मीडियावरती येऊन उघडपणे सांगितलेलं आहे, की आम्ही जे काही करतो आहोत हिंदू धर्माकरता, त्याच्याकरता आम्हाला भारतीय जनता पक्षाकडनं काहीही मदत मिळत नाही. अडचणीत आलो तर उद्या भाजपचे लोक आम्हाला येऊन वाचवतील अशी शक्यता बिलकुल नाही. आम्ही जे काही करतो ते आमच्या जीवावर करतो आहोत. आता तुम्ही राष्ट्रीय स्तरावरती बघा, सलीम वास्तिक नावाचा जो एक्स मुस्लिम होता, त्याच्यावरती खुनी हल्ला झाला. त्याला त्याचा अ, खून करण्यापर्यंत आणि नशिबाने तो वाचलेला आहे. पण त्याच्या मानेवरती असेल, पोटावरती अगदी गंभीर जखमा करण्यात आला, त्याला घाव करण्यात आले, हल्ला करण्यात आला. अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा तो माणूस इतके दिवस मुस्लिम धर्मामध्ये जे काही त्रुटी आहेत त्या मांडत होता आणि त्याची भाषा काय असेल, त्याने दिलेली उदाहरणं काय असतील, हा भाग आला इथं. पण सरकारला कुठेतरी हे कळायला पाहिजे होतं, की अशा व्यक्तीला थ्रेट होऊ शकतं आणि त्यांना येत होत्या धमक्या. अशा अनेक नाझिया इलाही आहेत, असे अनेक लोकं आहेत, की ज्यांना धमक्या येत आहेत. पण मग धमक्या येत आहेत, तर मग अशावेळी त्या धमक्याचं त्याला जे काही मूल्यमापन करून ह्या लोकांना सुरक्षा पुरवावी असं सरकारला वाटत नाही का? तुम्ही हिंदू धर्माची कड घेऊन किंवा हिंदू धर्माच्या लोकांना त्यांचे जे काही प्रश्न घेऊन जर सत्तेत आला असाल, तर त्या संदर्भामध्ये जे काही बरं वाईट घडतं त्या बाबतीमध्ये तुमची साथ लोकांना नको आहे का? लोकांना हवी आहे. आज लोकांना असं वाटते, की आम्ही भारतीय जनता पक्षाला मत अशाकरता देतो, की हिंदुत्वाची बाजू घेणारा दुसरा कुठलाच पक्ष नाही आणि हे सत्य आहे. पण तुम्ही भाजपवाले हिंदुत्वाची बाजू घेता, ह्याचा अर्थ तुमच्या समर्थकांनी कायम तुम्हाला मतं द्यावीत आणि त्यांना काही अडचण आली तर तुम्ही उभं राहू नये. हे जर चालूच राहिलं तर कुठेतरी जाऊन हा जो मतदार आहे तुमचा, त्याच्या मनामध्ये अशी भावना येण्याची शक्यता आहे, की बाबा नकोच, ते राजकारण नको, ते मत देणं नको आणि तो BJP आम्हाला नको, अशी भावना अनेक लोकांच्या मनामध्ये आहे. महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाने पण हे लक्षात ठेवावं, की अनेक लोकांना आम्ही सोशल मीडियावरती पण बघतो, लोकं हिरिरीने भाजपच्या बाजूने भांडत असतात, पण त्यांना विचारणारा एकही मायचाराल नाही आहे. कुठल्याही नेत्यांनी म्हणा किंवा जो काही IT सेल आहे त्यांनी पुढे येऊन स्वतःने, की बाबा ही जी मंडळी आहे जी आपल्याला एवढा सपोर्ट करता आहे, त्यांना आपणही सपोर्ट करावा, त्यांना एकत्र बोलवावं, त्यांच्या समस्या जाणून घ्यावा, असं काही प्रयत्न झालेला दिसत नाही, प्रयत्न होत नाही. अशावेळी ही जर मंडळी फ्रस्ट्रेटेड झाली आणि त्यांनी असं ठरवलं, की बाबा नाही आम्हाला कोणच नको, काँग्रेस तर नकोच नको, पण भारतीय जनता पक्ष पण नको, तर काय होईल? आणि विशेषतः जे संवेदनशील विषय आहेत रामासारखे, त्याच्याविषयी आस्था आहे, प्रचंड आस्था आहे हिंदू जनमानसामध्ये, त्याच्याविषयी अशी आस्था असताना, इतकं प्रेम असताना रामाविषयी, अशी भाषा वापरणारी मंडळी जर भाजपची पदाधिकारी होणार असतील, तर मला वाटतं मित्रांनो, भाजपचा येणारा काळ कठीण आहे. त्यांनी हे वेळीच लक्षात घ्यावं, की ही जी काही मंडळी आहेत सगळी, ही तुमची मतदार आहेत, त्यांना काय वाटतं, हे तुम्ही जाणून घेणं हे तुमच्याकरता महत्त्वाचं आहे आणि तुम्ही हे जर जाणून घेतलं नाही, तर येणाऱ्या काळामध्ये ज्या हिंदूंनी, राम भक्तांनी तुम्हाला सत्तेवर आणलं, तीच मंडळी उद्या तुमच्या विरोधात जाऊ शकतात. हे ह्या बदलापूरच्या प्रकरणाने हिरिरीने पुढे आलेलं आहे. हे मला वाटते भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने विशेषतः महाराष्ट्रातल्या लक्षात घ्यावं असं मला वाटतं. असो मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.